स्वराज्याला वेटोळे घालून बसणारा विषारी साप बहलोल खान, तू आज तावडीत गावलास। हम बस हमारे मालिक का नमक अदा कर रहे हैं, हम नहीं तो कोई और सुरमा, तुम काफिरों को सबक सिखाने आए हो। होय, तू सबक शिकवणार आणि आमासनी? अरे गडा, बापाने लेकाला द्यायचा असतो आणि तुमच्या समद्यांचा बाप तिकडे रायगडावर बसलाय। माग असा समजूला आला होता राजस्ती एका दाखवायला, काय झालं त्याच्या ध्यानात आहे ना? घेऊन जाय असती आणि खंडोळी करायची, तवा याला भेटेल सबक। जनाब रहम करे, आपका तो उसूल है, पनाह में आई योद्धा को आप मारते नहीं, हमें पनाह कबूल है, हम पर रहम कीजिए। असं आता कसा वटणीवर आला? पुन्हा माझ्या राज्याकडे आणि स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघशील का? भूलकर भी नहीं जनाब, कभी नहीं। एवढा बारीला तुला सोडतोय। आपल्या राज्याची शिकवण आहे, बायका पोरं आणि जन्म आल्याला मरण नाही। ए बोलोल, तुला आज सोडतोय, पुन्हा नजरेत पडलास तर जिद्द सोडणार नाही। राम राम बाबा। राम राम, आलास होय? होय, तुम्हासनी कांदा आणि भाकर आणली, हे भेटलास तर 2 घास खाऊन घ्या। अरे बाबा, येळ नाही आज, गडावर बघ, आज लई गडबड आहे। बाबा, आता एवढ्यात तर कोणतीही मोहीम नाही, तर गडावरची गडबड कसली? अरे बाबा, आज बऱ्याच दिवसात राजा गडावर येणार असं होय। बाबा वाजल्या म्हणजे राजा आलं वाटतं। होय होय, राजा आलं। राजा सगळं एवढी गर्दी? अरे खोया, राजा आहे की म्हणजे गर्दी असणारच ना, आणि ती समजे स्वराज्याचे मातबर मंडळी आहे। होय होय, ते बघ, त्यांच्या उजव्या अंगाला मागून ते आहे ती यसाची कवतो, एखाद्या हातीसनी लोळातर असे पराक्रमी आहेत। खरं बाबा? आणि ते कोण इकडच्या हाताला? ते आहेत आपले बाजी काका पासष्ट, आपल्या घोडदळाचे सरदार, आणि त्यांच्या मागून पोरपंत, अनाजी पंत, बाळाजी पंत चिटणीस, हिरोजी इंदरकर ही मातब्बर मंडळी आहे। एक सांगू का बाबा, असं राजासनी समोर नेताना बघायला भाग्यच लागतंय। अक्षय खरं बोललास म्हणतात, आता नुसतं पाता आणि दुबार नका इथं, बिगी बिगी मोरं होय। मुजरा राज
राज्याभिषेकाची तयारी काय म्हणते? काही तकलीफ? नाही राजे, कसलीच अडचण नाही आणि रयत तर काही कमी पडू देणारच नाही. पंत, एक ध्यानी राहू द्या. आपण राज्याभिषेक करत असलो तरी ते स्वराज्याच्या हिताकरिता, स्वतःच्या स्वार्थ अथवा मोठेपणा करिता नाही. सर, ते शेवटी रयत हीच खरे स्वराज्याचे मालक. आपण तो केवळ स्वराज्य राखणारे मावळे. कारण हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. त्यामुळे राज्याभिषेकाच्या खर्चाचे ओझे रयतेच्या खांद्यावर लादू नका. होय राजे, रयत म्हणते की हे अभिषेक म्हणजे घरचंच कार्य आहे आणि सगळे आनंदात आणि उत्साहित आहे. भले. राज, मोहीम फत्ते झाली. वा, सगळे ऐकू जबाबदारीची कृपा आणि आपल्या मावळ्यांचे शौर्य. होय राज, अगदी खरं आहे बघा. सरनोबत प्रतापरावांची तरवार अशी बरसली का की बलवाले लटलट कापायला लागलं बघा. आणि सरनोबतान पुढे नेल्यावर तर फार गार पडलं बघा. त्याच्या तोंडातून तर शब्द फुटालम झाला. कसा बसा रमसम बोंबरला त्यो आणि प्रतापरावांना शरण गेला. आता राजांची आणि आऊसाहेबांची शिकवण आहे की शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही, म्हणून रावांनी त्यासनी चेतवणी देऊन सोडून दिलं. काय म्हणालात? काय म्हणून हा उदरपणा दाखवला रावांनी? याचा काय मायना समजावा आम्ही? पंत, दक्षिणे रावांना खलिता धाडा. लिहा. प्रतापराव, आपणास बोलून खान धरावा अथवा मारावा अशी थेट आज्ञा असताना पण आपण खानास काय म्हणून सोडून दिले? याच कपटी विश्वासघाती बोलून आधी सुद्धा स्वराज्यावर हमला केला होता. कित्येक निष्पाप रयतेचा जीव घेतला होता. कैक रावळ फोडली. हे आपण विसरलात करावं. आपण शूर आहात, सामर्थ्यवान आहात, पण आपला हा स्वराज्याचा आहिताचा उदारपणा आम्हास मान्य नाही राव. आजवर बोलण्याच्या कृतीला आणि नेसाला बळी पडले निष्पाप माय मावळे, रक्त सांडणारे मावळे आपणास कधीच माफ करणार नाही. होय राव, यांचे प्राण गेले, रक्त सांडले ते केवळ आपल्यामुळे. यासाठी तुम्ही जबाबदार आहात राव. तुम्ही जा आणि त्या बोलण्याची गर्दन मारा राव. आणि त्या विश्वासघातीला गद्देस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. जा.